इंटरमिटेंट फास्टिंग नक्की काय आहे? उपासमार हा अर्थ नाहीये इंटरमिटेंट फास्टिंगचा. असा चुकीचा अर्थ अनेक जण धरतात. पण जर मला 8 तासच दिलेत किंवा आता नाही नको मला नंतर फास्टिंग आहे, मला काही खाता नाही येणार आहे म्हणलं, मी आता तुळुंब दाबून जर जेवत बसले तर इंटरमिटेंट फास्टिंग करत असून सुद्धा माझं वजन कणभरही कमी होणार नाही. तर इंटरमिटेंट फास्टिंगचे अजून काही फायदे आहेत का? हे बघ, वजन कमी करायला पण काही फारसं असं काही वेगळं किंवा नवीन टूल नाही आहे इंटरमिटेंट फास्टिंग. इंटरमिटेंट फास्टिंग करतेय म्हटल्यावर म्हणजे मी अमर आहे, मी वाटेल तशी वागू शकते, त्या 8 तासात तर मला फुल सूट आहे, मी जे हवं ते खाऊ शकते असं नसतं. मी असं ऐकलं होतं की इंटरमिटेंट फास्टिंग करून स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो किंवा त्यांच्या हॉर्मोन्सवर परिणाम होतो, तर हे खरं आहे का? हो, खरं आहे. तुमचं आणि आमचं सेम पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. इथे आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत जो सोशल मीडियावर खूप ट्रेंडिंग आहे, तो म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग. ओके. वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग उपयुक्त आहे का? कोण करू शकतं? जाणून घेऊया आजच्या भागात. ऑलराईट. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की इंटरमिटेंट फास्टिंग नक्की काय आहे? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे एक वेगळ्या वेळेत जेवण्याची पद्धत आहे. फार काही वेगळं काही नाही आहे. साधारणपणे आपण 12 तास जेवतो किंवा 12 तास आपण स्वतःला एवढी मुदत देतो की आपण जेवतोय त्या दरम्यान. असं जर तुमची लाईफस्टाईल फार ग्रेट नसेल तर तुम्ही 14 तास पण जेवता. म्हणजे सकाळी 8ला पहिलं जेवण करता, जे काही खाताय ते खायचं, आणि उशिरापर्यंत जर जेवत असेल तर रात्री 9 किंवा 10, तर म्हणजे साधारण 14 तास झाले की ज्या दरम्यान लोक खात आहेत. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय की तुम्ही जी ईटिंग विंडो आहे की म्हणजे हे जे नॉर्मली 12 ते 14 तास असतं, तर त्याला तुम्ही तो वेळ जो आहे तो कमी करून टाकायचा. म्हणजे तुम्ही आता स्वतःला 10 तासच द्यायचे जे काही जेवायचे ते जेवायला, किंवा 8 तासच द्यायचे, आणि मग बाकीचा वेळ जे आहे ते काहीच नाही खायचं, तेव्हा फास्टिंग करायचं. याला म्हणतात इंटरमिटेंट फास्टिंग. मोस्ट कॉमन इंटरमिटेंट फास्टिंग मेथड हे 16-8 असं आहे की 8 तास खायचं, 8 तास आपली इटिंग विंडो राहणार, आणि 16 तास जे आहे ते तुम्ही फास्टिंग करणार. हे सगळ्यात कॉमन मेथड आहे. दुसरे पण त्याचे आयट्रेशन्स आहेत की म्हणजे ज्याला 14-10 म्हणतात की 14 तास तुम्ही फास्टिंग करणार आणि 10 तास तुम्ही जेवणार. त्याचे अजून जास्त स्ट्रिक्ट फॉर्म्स पण आहेत की म्हणजे ज्याच्यात तुम्ही 4च तास जेवणार आणि बाकीचा सगळा वेळ जो आहे 20 तास जे आहे तुम्ही फास्टिंग करणार. असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत इंटरमिटेंट फास्टिंगचे. म्हणजे नुकतंच इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी उत्तम विंडो कुठली आहे फास्टिंगची? माझ्या मते 12 तासाची जी टाइम रिस्ट्रिक्टेड विंडो आहे की म्हणजे एसेन्शियली कुठलंही इंटरमिटेंट फास्टिंग याच्यात तुम्ही काय करताय की तुम्ही टाइम रिस्ट्रिक्टेड ईटिंग करताय. ठीक आहे. तर तुम्ही ती वेळ जी आहे स्वतःला आखून दिलेली असते त्या ह्याच्यात तुम्ही तुमचं जेवण आटपायचं जर असं ठरवलंय तर 12 तासाची जर तुम्ही विंडो ठेवलीत, ऑल्दो जे इंटरमिटेंट फास्टिंगचे जे म्हणजे असे खूप जास्त त्याच्यात ज्यांनी वाचलं असेल त्याबद्दल ते म्हणतील आम्ही त्या 12 तासचं काय फास्टिंग काय झालं, 12 तास तर नॉर्मलच आहे, मग त्याच्यात आम्ही वेगळं काय केलं. खरंय, तुम्ही 12 तास हे स्टँडर्ड टाइम रिस्ट्रिक्टेड ईटिंगमध्ये धरलं जातं. पण सुरुवातीला करायचं जर अगदीच असेल तर आय वुड से स्टार्ट विथ 12-12 की म्हणजे 12 तास मी ईटिंग विंडो आहे आणि मग नंतर 12 तास मी फास्ट करते. ते एकदा एस्टॅब्लिश झालं की मग तुम्हाला हवं असेल तर, गरज नाहीये, पण जर हवं असेल तर तुम्ही 10-14 सुद्धा करू शकता की म्हणजे 14 तासाचं फास्टिंग आणि 10 तासात त्या विंडोमध्ये ईटिंग विंडो असणार तुमची, तर 10 तास तुम्ही खाऊ शकताय काय ते. असं वजन कमी करणं ह्याच्या व्यतिरिक्त इंटरमिटेंट फास्टिंगचे अजून काही फायदे आहेत का? हे बघ, वजन कमी करायला पण काही फारसं असं काही वेगळं किंवा नवीन टूल नाही आहे इंटरमिटेंट फास्टिंग, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण जरी मी म्हटलं की मी 16 तास काही खाणार नाही आणि मी 8 तास खाणार आहे, तर ह्याच्यात काय होतं किंवा का सुरुवातीला वजन लोकांचं कमी होतं, कारण तुम्ही बाय डिफॉल्ट
आयदर मी माझा ब्रेकफास्ट नाश्ता जो काही करणार होते तो मी काढून टाकते, किंवा मी जर लवकरच ब्रेकफास्ट करून हे करते तर मग माझं डिनर मी खात नाही. ठीक आहे. तर मग आपोआपच लग्न कार्याला गेल्यावर किंवा मित्रांनी बाहेर बोलवलं, बाहेर खातानाच त्याच्या एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात, त्या कमी होतात. बाय डिफॉल्ट माझं 1 ताचं जेवण जर मी कमीच करून टाकलं तर माझ्या तेवढ्या कॅलरीज कमी होतात. अल्दो खरा इंटरमिटेंट फास्टिंग जे असतं ना त्याच्यात तुम्ही काही मील स्किप करायचे नसतात. इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये तुम्ही जरी 8 तासच खात असलात तरी त्याच्यात पण तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढे तुमचे मॅक्रोज की म्हणजे प्रोटीन, कार्ब्स, फॅट, फायबर हे तुम्ही तेवढे खायचं असतं. उपासमार हा अर्थ नाहीये इंटरमिटेंट फास्टिंगचा. असा चुकीचा अर्थ अनेक जण धरतात, पण उपासमार म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग नाही. किंवा कधीही मनात आलं तेव्हा मी आता खाणं सोडून दिलं, किंवा मी आज मला नाही नको जाऊ दे आज मी इंटरमिटेंट फास्टिंग करते आणि मग म्हणून मी काही खात नाही आणि मग मी संध्याकाळीच जेवेन, याला इंटरमिटेंट फास्टिंग नाही म्हणत. एक विशिष्ट काळ धरून की म्हणजे हे जे विंडो जी आहे ठरवली की 8 तास 10 तास जे काही तुम्ही ठरवताय तसं मी जास्त काळ केल्याने मग मला त्याचे वेट लॉसवरचे जे परिणाम आहेत ते दिसायला लागतात. पण जर मला 8 तासच दिलेत किंवा आता नाही नको मला नंतर फास्टिंग आहे, मला काही खाता नाही येणार आहे म्हणलं, मी आता तुळुंब दाबून जर जेवत बसले तर इंटरमिटेंट फास्टिंग करत असून सुद्धा माझं वजन कणभरही कमी होणार नाही. पण मी खूप लोकांना पाहिलंय त्या विंडोमध्ये ते हवं ते खातात, जंक फूड खातात, चिप्स खातात. पण मग असं चालतं का? चालतं का म्हणजे आता प्रत्येकाचा जो काही ठरवायचा विषय आहे तो आहे. मला विचारशील तर जंक फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस फूड नकाच खाऊ, ते त्याच्याने तुमचं काहीच म्हणजे भलं होत नाहीये. पण एखादा जर खायचं तर ठीक आहे, पण असं गृहीत धरून की आता मी इंटरमिडियंट फास्टिंग करतेय म्हटल्यावर म्हणजे मी अमर आहे, मी वाटेल तशी वागू शकते, त्या 8 तास आता मला फुल सूट आहे, मी जे हवं ते खाऊ शकते, असं नसतं. कारण एक तर वेट लॉस साठी करत असाल तर अजिबातच नसतं. कारण वेट लॉस एंड ऑफ द डे तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग पद्धतीने करा किंवा 4 वेळा व्यवस्थित खाऊन करा, एंड ऑफ द डे ते कॅलरी डेफिसिटवरच ऑपरेट करतं. की म्हणजे मी जेवढ्या कॅलरीज माझ्या दिवसभरात खर्च होत आहेत म्हणजे वापरल्या जात आहेत वेगवेगळ्या आपल्या जे काही आपण ऍक्टिव्हिटीज करत असतो त्याच्यातनं, वर्सेस त्याच्या अगेन्स्ट मी किती खातीये, याच्यात जर गॅप असेल की म्हणजे मी कॅलरीजचा माझा इंटेक हा कमी असेल की जेवढ्या माझ्या कॅलरीज स्पेंड होत आहेत तेवढ्या, तसं जर असेल तर माझं कॅलरी डेफिसिट होणार आहे आणि तरच माझं वजन कमी होणार आहे. म्हणजे मग मी नुसतंच इंटरमिटेंट फास्टिंग करतेय आणि म्हणून मी आपला भरपूर असा मोठा पिझ्झा आणून खातीये किंवा हाय कॅलरी फूड लाडू बिडू खातीये, पेढे खातीये, तर म्हणजे जस्ट बिकॉज आय एम ईटिंग इन 8 hours तर माझं वजन कमी होणार आहे असं अजिबात नसतं. म्हणजे लोक इंटरमिटेंट फास्टिंग करतात ते एक्सरसाइज करू शकतात का? हो, अगदी करू शकतात, काही हरकत नाहीये. इनफॅक्ट पुरुषांना जर त्यांनी फास्टेड स्टेटमध्ये वर्कआउट केलं की म्हणजे आता त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही आता सगळे इंटरमिडियंट फास्टिंग करा, पण पुरुषांना जर आपण बघितलं तर त्यांनी रात्रीचं जे शेवटचं जेवलेलं असतात त्यानंतर जर सकाळी त्यांनी व्यायाम केला काही न खाता किंवा नुसतं 0 कॅलरी काही बेवरेज घेऊन जसं ब्लॅक कॉफी पिऊन वर्कआउट करतात तर त्यांना त्याच्याने जास्त बेनिफिट दिसतो. बायकांना खूप बेनिफिट असा वेगळ्यानं काही दिसत नाही त्याच्यात, पण ऍब्सोल्युटली तुम्ही व्यायाम करू शकता, काहीच असं नाहीये की व्हॉट शुड स्टॉप यू. मी असं ऐकलं होतं की इंटरमिटेंट फास्टिंग करून स्त्रियांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो किंवा त्यांच्या हॉर्मोन्सवर परिणाम होतो, तर हे खरं आहे का? हो, खरं आहे. इंटरमिटेंट फास्टिंग जर तुम्ही चूक पद्धतीनं केलं की म्हणजे जे तुम्ही इटिंग विंडो जी तुमची आहे 8 तास 10 तास जे काही तुम्ही ठरवून घेतलंय स्वतःसाठी किंवा जे तुम्हाला झेपतंय करायला, तर त्यात जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं नाहीत म्हणजे अजून नाही आता माझं इंटरमिटेंट फास्टिंग करून गेल्या महिन्यापर्यंत माझं 3 किलो वजन कमी झालं, पण आता माझं प्लॅटो झालंय, आता माझं वजन अडकलंय, होत नाही पुढे कमी, तर मग मी आता त्या दरम्यान मी काही तेलकट तुपकट काही खातच नाही किंवा मी नुसतंच उकडलेल्या भाज्या वगैरे खाते, असं अजून स्ट्रिक्ट करायला जातात. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं पाळीवर जी आहे त्याचा परिणाम दिसायला लागेल आणि मग तुमचे पिरियड्स इरेग्युलर होणार. तेवढंच नाही तर तुमचे केस गळायला लागणार, तुम्हाला अशक्तपणा खूप जास्त जाणवणार, झोप रात्री न लागणं, जळजळणं, ऍसिडिटी होणं, असेही सगळे प्रकार होतात. तर त्यामुळे हे फक्त पिरियड्सच असं नाही, पण
कुणी पण इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायच्या आधी जसं मी सगळ्या डाएट्सचं सांगते तसंच याचंही आहे. विचार करा की हे माझ्या आयुष्याला साजेसं आहे की नाही. ठीक आहे. आता त्याचा अर्थ हा की जर माझं काम हे रात्री उशिरापर्यंत चालत असेल आणि त्याच्यात मी म्हटलं की मी इंटरमिटंट फास्टिंग करणार आहे आणि मी सकाळी 10 वाजता सुरू करून 6 वाजता खाणं संपवणार आहे, पण मी जर जागीच आहे रात्री उशिरापर्यंत किंवा रात्री जर थर्ड शिफ्टमध्ये जर माझं काम आहे आणि मी सकाळी उठायलाच मला 12 वाजतायत कारण मी रात्री काम करते, मग अशा वेळी हे असं इंटरमिटंट फास्टिंग करून मला वेळच नाही होणार काही खायला. बरोबर. ओके. किंवा काहींना मायग्रेन्स असतात, काहींना म्हणजे वरचेवर डोकंदुखी असे पण होते. मग मायग्रेन जर तुम्हाला असतील आणि तुम्ही जाऊन इंटरमिटंट फास्टिंग करायला लागलात तर तुम्ही तुमच्या मायग्रेनचं जे फ्रिक्वेन्सी आहे किंवा फ्लेअरअप्स आहेत जास्त वेळा तुम्हाला मायग्रेन व्हायला लागेल. त्यामुळे ह्याचीही तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. ऑल्सो जर तुम्हाला डायबिटीज असेल, डायबिटीजमध्ये जितका तुम्हाला धोका ते साखर वाढण्याचा असतो तेवढाच धोका तुम्हाला साखर तुमची खूप कमी होण्याचा म्हणजे हायपोग्लायसिमिया होण्याचा सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग जर अंडर सुपरविजन करत असाल की म्हणजे तुम्हाला रोज तुमची ब्लड शुगर चेक करताय किंवा असा ग्लुकोज मॉनिटरिंग पॅच काही लावलाय तर वेगळी गोष्ट आहे की म्हणजे तुमच्या ते मॉनिटर्ड आहे तर, पण नाही तर असंच अचानक मनात आलं म्हणून चला आजपासून इंटरमिटंट फास्टिंग करा म्हणजे ते काही असं उठून चला तुळशीबागेत शॉपिंग करून येऊ असला प्रकार नाही. तसं नसतं. विचार करून काय ते करा कारण तुमचे हायपोग्लायसिमिया सुद्धा होऊ शकतो तुम्हाला तुम्ही अचानक असं हे इंटरमिटंट फास्टिंग जर सुरू केलं तर. मायग्रेनवरनं आठवलं, माझी मैत्रीण जेव्हा इंटरमिटंट फास्टिंग करत होती तेव्हा सुरुवातीला तिला खूप थकवा जाणवत होता किंवा तिचं डोकं वारंवार दुखत होतं. मग हे असं का होतं? कारण एक तर तुम्ही खात नाही आहात, तुम्ही जबरदस्ती स्वतःला की जी तुमची सवय आहे तर अचानक कालपर्यंत मी रात्री 10 पर्यंत खात होते, आजपासून मी 6च्या पुढे काही खाणार नाही म्हटल्यावर माझ्या शरीराला सवय झालेली आहे ना, मला 9 वाजता 8 वाजता मला भूक लागणार आहे. पण मग आता मी ठरवलंय की नाही इंटरमिटंट फास्टिंग करायचं म्हटल्यावर मी शरीराला सांगते किंवा माझ्या ब्रेनला सांगते गप्प बस हा, काही भूक नाही लागली. खोटं आहे, राईट. तर शरीर तुम्हाला कसं सांगणार आहे मग की आता मला भूक लागली किंवा मला मळमळतं सुद्धा, राईट. अति भूक लागून तुम्हाला मळमळण्याचा सुद्धा प्रकार होतो. सो दॅट इज युअर बॉडीज वे ऑफ टेलिंग यू की नाही बाबा मला काहीतरी नीट नाही वाटत आहे, भूक लागते, म्हणून त्यामुळे तुम्हाला डोकं दुखायला लागतं. दुसरं काय करतात की आता सगळं लक्ष ना फक्त खाण्याकडेच ठेवतात. बरोबर. ओके. आता इंटरमिटंट फास्टिंग जर तुम्ही करताय तर तुम्ही फक्त ते फास्टिंग विंडोकडे सगळा फोकस ठेवून काही उपयोग नसतो. उलट तुम्हाला ज्या वेळात तुम्हाला खायला वेळ आहे किंवा तुम्ही ठरवले की मी या वेळात खाणार आहे 8 तास 10 तास जे काही असेल ते, तर त्याच्यात तुम्ही अशा पद्धतीने खाल्लं पाहिजे की तुमचे एक तर सगळे न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट्स तुमचे मीट होतील, तुम्हाला कशाची काही डेफिशियन्सी वगैरे काही होणार नाही. आणि इतर वेळेस म्हणजे त्या दरम्यान तर तुम्ही पाणी वगैरे प्यालच, पण इतर वेळी सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाणी प्यायलाच पाहिजे म्हणजे मग तुम्हाला असं हेडेक वगैरे पण होत नाही. कारण डिहायड्रेशनमुळे हेडेक्स लगेच होतात. पाण्याव्यतिरिक्त या फास्टिंग पिरियडमध्ये मग अजून आपण काही दुसरे बेवरेजेस लाईक 0 कॅलरी बेवरेजेस असं काय पिऊ शकतो? बरेच 0 कॅलरी बेवरेजेस असतात की जसं तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता त्याच्यात साखर न घालता, किंवा तुम्ही त्याला काही स्वीटनर घातलं 0 कॅलरी स्वीटनर घातलं, किंवा तुम्ही इवन ब्लॅक कॉफी पिऊ शकता की अगेन इट डझंट हॅव एनी कॅलरीज. ब्लॅक टी पिऊ शकता किंवा हल्ली बरेच हर्बल टीज पण मिळतात म्हणजे कॅमोमाईल टी, ब्लू पी टी असे पण मिळतात, तर तसेही तुम्ही पिऊ शकता. किंवा चालतं का? ताक अगदी पातळ असेल तर चालतं, नाही तर ताकातनं पण तुम्हाला ते न्यूट्रिएंट मिळणार, मग तुमचा जे फास्टिंगचा जो प्रकार आहे तो मोडतो मग त्याच्यात. त्यामुळे जे असे प्युरिस्ट असतात ना इंटरमिटंट फास्टिंगचे ते ताक पण अलाव करत नाहीत. असं हल्ली आपल्याला इतर पण 0 कॅलरी असे टॉनिक वॉटर वगैरे असे पण मिळतात, क्लब सोडा असंही अगदी रोज रोज नाही पण अधून मधून पिऊ शकता तुम्ही. मग काही दिवस इंटरमिटंट फास्टिंग करणं आणि काही दिवस नॉर्मल खाणं असं अलटून पालटून केलं तर चालतं का? अलटून पालटून करणं म्हणजे नुसतंच मनाची समजूत काढण्याचा प्रकार आहे. बघ खरं सांगू का तुला, इंटरमिटंट फास्टिंगची पण अशी ना काही गरज नसते. पण मी जर इंटरमिटंट फास्टिंग
का करते किंवा का एवढं पॉप्युलर झालंय, कारण ते आपल्या मनाला ती शिस्त घालायला मदत होते. की मी जर स्वतःला सांगितलंच की आता आधी जसं आपल्याकडे होतं की चितळ्यांचं दुकान मध्ये 3 तास बंदच आहे, आता हा नियम सगळ्यांना पाठ झाला होता, बरोबर, कोणी जायचंच नाही तिकडे. तसंच मी जर स्वतःला सांगितलं की मी आता 10 ते 6 दरम्यानच खाणार आहे, मग त्यांनी काही व्यक्तींना, सगळ्यांनाच नाही पण काही जणांना, इतर जे मोह असतात किंवा खाण्यापिण्याचे जे काही वेगळ्या वाटा निघत असतात, पार्टी करायला चल म्हटल्यावर मग तुम्ही आता नाही पण मी इंटरमिटेंट फास्टिंग करतेय, तर मला ते तेवढा स्वतःच्या मनाला नियम आखून द्यायला म्हणून सोपं पडतं, म्हणून इंटरमिटेंट फास्टिंग एवढं पॉप्युलर आहे. नाहीतर तुम्ही कॅलरी डेफिसिट जे आहे ते तुम्ही एनिवे इवन म्हणजे आम्ही इंटरमिटेंट फास्टिंग न करता सुद्धा मी कॅलरी डेफिसिट अचीव्ह करू शकते. मी अगदी 8 वेळा खाऊन सुद्धा मला कॅलरी डेफिसिट अचीव्ह करता येऊ शकतं. पण आपल्याला शिस्त घालायला हे बरं पडतं म्हणून एवढं पॉप्युलर आहे. ठीक आहे, पण प्रश्नच विसरले मी काय होता तो. आलटून पालटून केलं. पण आता जर तुम्ही काही दिवस हे करताय आणि काही दिवस म्हणजे वीकेंड आला तर नाही, मी वीकेंडला इंटरमिटेंट फास्टिंग नाही करत आणि मग मंडे टू फ्रायडे मी इंटरमिटेंट फास्टिंग करते, मग शनी रवी आल्यावर मग मला जमतंय तसं मी खाते. हा ना स्वतःला फसवण्याचा प्रकार आहे. बाकी कोणाला तुम्ही फसवत नसता, असं करून स्वतःलाच फसवताय. आणि त्याच्यात काय होतं मग की तुम्ही स्वतःशी आणि तुमचं फूड बरोबर जे काही अन्नपदार्थ जे खातायत किंवा आपल्या जेवणाबरोबरचा आपला जो संबंध आहे तो खूप असा विचित्र होतो. मग आपण शनी रवी जे काही खातोय तर त्याला विसरून जाण्यामागे लागतो, किंवा मग आता मी इंटरमिटेंट फास्टिंग नाही करत आहे आज, म्हणजे मग मी बेफाम मला हवं तसं काय खायचं ते खाऊ शकते. आणि मग असं केल्याने तुमचा जो मेन गोल होता की जर तुम्हाला तुमचं कॅलरी रिस्ट्रिक्शन करायचंय किंवा जरा नीट खायचंय, आय वुड से, म्हणजे फक्त कॅलरी रिस्ट्रिक्शन कडे माझा फारसा हे नसतो, म्हणजे मी दॅट इज नॉट अ हेल्दी वे ऑफ गोइंग अबाउट हेल्थ. ओके, पण तुम्हाला जर नीट खाण्याच्या ही शिस्त जर लावायची तर ती फक्त सोमवार ते शुक्रवार नाही ना पुरत. बरोबर, तुम्हाला आरोग्य जे आहे ते सगळेच दिवस हवंय का वीकेंडला नकोय असं नाहीये ना. वीकेंडला आपल्याला पण हेल्थ हवंच आहे. सो दॅट डझंट वर्क. कारण मग तुम्ही जरी मी अगदी प्युअरली वेट लॉसचा जरी म्हटलं तरी मी सोमवार ते शुक्रवार कमी खाते आणि मग मी शनी रवीत मी अगदी भरपूर इतकं जास्त खाऊ शकते की एंड ऑफ द वीक आय विल नॉट रिमेन इन कॅलरी डेफिसिट आणि मग माझं वजन अजिबात काही कमी नाही होणार, असंही होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंग करायचंच असेल अगदी, तर ते सातत्यानं पूर्ण महिनाभर 1.5 महिनाभर करा, असं धडसोड करू नका. मग जसं बाकी जे फॅट डाएट्स आहेत, जे एकदा आपण जेव्हा आपण ते डाएट बंद करतो तेव्हा जसं आपलं पटकन वजन वाढतं, तसंच मग हे इंटरमिटेंट फास्टिंग जेव्हा आपण बंद करतो किंवा आपण जेव्हा नॉर्मली खायला लागतो तेव्हा पण आपलं वजन परत झटपट वाढतं का? हो, एक तर इंटरमिटेंट फास्टिंग हे फॅट डाएटचा प्रकार नाहीये. इंटरमिटेंट फास्टिंग हे फक्त टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग आहे. ओके, त्याच्यात काही तुम्ही कुणी कुठेही असं लिहून दिलेलं नाही की तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करताय तर तुम्ही हा पदार्थ वगळा किंवा काही असं रॅन्डम वस्तू करायच्या नसतात. द कॉन्सेप्ट इज की तुम्ही टाइम रिस्ट्रिक्टेड विंडोमध्ये तेवढ्या वेळात पण तुम्ही व्यवस्थित जेवणार आहात, ही एक बेसिक अपेक्षा असते. लोक तसं करत नाहीत, हा वेगळा भाग आहे, पण ही बेसिक अपेक्षा असते. पण अर्थातच जर आता मी स्वतःला एवढी शिस्त घालून मी माझं कॅलरी रिस्ट्रिक्शन केलंय किंवा वेळ कमी केल्यामुळे माझं कॅलरी रिस्ट्रिक्शन झालंय आणि मग मी ते परत सोडून दिलं, मग एक तर लक्षात घ्या की एखादा आपण सपोज आता ट्रेनवर चढलोय तर आपण प्रवास करतोय, ठीक आहे, ट्रेनमधनं उतरलो की प्रवासही बंद, प्रवासात सांगितलेले नियमही बंद आणि मग जेलमधनं सुटका झाल्या का वागायचं, ठीक आहे. अशा पद्धतीनं मग आता काय सध्या मी डाएटवर नाहीये किंवा इंटरमिटेंट फास्टिंगवर नाहीये, ह्या प्रकाराखाली मग मला जे दिसेल ते मी नुसतं खात बसायचं, अर्थात वजन वाढणार तुमचं. कुठे जाणार आहे ते? त्या कॅलरीज जे खातोय आपण, जे काही जेवतोय आपण, ते जाणार कुठे? राईट, इट्स ऑल गोइंग टू कम बॅक. आणि मग शरीराला परत एकदा तुम्ही सांगणार की हा नाही 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 गौरी अजिबात खायचं नाही, अजिबात खायचं नाही. मग असं अजिबात खायचं नाही करून जे मन मारलेलं तुमचं शरीर आहे ते तुम्ही जर पूर्णपणे आता खा, हवं ते खा म्हटल्यावर मग काय विचार करतं शरीर आपलं
की काही नेम नाही बाबा, ही उद्या परत काय सुरू करेल, आत्ताच काय ते खाऊन घ्या आणि साठवून ठेवा. म्हणून ते एकदम पटकन वाढतं तुमचं वजन. मी जेव्हा इंटरमिटंट फास्टिंग बद्दल रिसर्च करत होते तेव्हा ऑटोफेजी असं काहीतरी येत होतं आणि असं सुद्धा रिसर्चमध्ये आढळून आलं की इंटरमिटंट फास्टिंग करून कॅन्सरचा धोका कमी होतो. तर हे खरं आहे का? ऑटोफेजी हे याचं उत्तम, जर आपल्याला काही टूल हवं असेल की ज्याने आपल्याला 100% आपल्याला ऑटोफेजी अचीव करता येईल. ऑटोफेजी म्हणजे काय? आपल्या शरीरातला आपल्या ज्या पेशी आहेत तेच पसारा आवरून टाकण्याचं काम करतात. त्याला ऑटोफेजी म्हणतात. की जो जो कचरा आहे, जे आपल्याला नकोय ते काढून टाकायचं. जे जे छान आहे, व्यवस्थित धडधाकट आहे किंवा हेल्दी आहे तेवढं ठेवायचं. बाकीचा पसारा कचरा काढून टाकणं किंवा सेल्सचं आयुष्य नीट ठेवणं. ओके, याला ऑटोफेजी म्हणतात. ऑटोफेजी जर अचीव करायची असेल मला, तर सगळ्यात उत्तम मला टूल त्याच्यासाठी वापरता येण्यासारखं म्हणजे की व्यायाम. मी जर रेग्युलर व्यायाम करत असेल तर आपोआप माझं शरीर जे आहे ते ऑटोफेजी मेंटेन करेल. ठीक आहे. इंटरमिटंट फास्टिंगमुळे काही ऑटोफेजी अचीव होऊन किंवा असं खूप जास्त अगदी माझं आयुष्य बदलतंय किंवा माझ्या सगळ्या पेशी नव्या होतात असंतलं काही होत नाही. हे क्लेम्स जे आहेत त्याच्या मागे काही एव्हिडन्स नाही आहे आणि आपल्याला काही त्या जो भरपूर रिसर्च झालेला आहे इंटरमिटंट फास्टिंगवर, त्यातही काही असं लक्षात नाही आले की इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्यांना कधीच कॅन्सर वगैरे पण होत नाही, असंही अजिबात नाही आहे. त्यामुळे अगेन इंटरमिटंट फास्टिंग हे एक टूल आहे, ही एक पद्धत आहे की ज्याने तुम्ही मनाला आणि स्वतःला शिस्त घालू शकता. म्हणून तुम्हाला ते वापरायचं असेल तर जरा वापरू शकता, पण तुमच्या आयुष्यात ते बसतंय की नाही. का इंटरमिटंट फास्टिंग करत असल्यामुळे माझी घरच्यांवर सगळं कोणी समोर बघायला नको, अरे बापरे मी उपास जेव्हा करते की म्हणजे फास्टिंग स्टेटमध्ये कुणीही घरचं मला नुसतं अमिता असं करायलाही घाबरत जर असेल, कारण चिडचिड होते. तुम्ही फास्टिंग करायला लागलात की तुम्ही जो समोर दिसतो त्यावर नुसतं असे वस्कन राग करता. तो कारण भूक लागलेली असते, हँग्री होता. हँग्री जो टर्म आहे ना, भूक लागून जो तुम्हाला राग येतो, चिडचिड होते, मूड तुमचा डिस्टर्ब होतो, ऑल ऑफ दॅट स्टार्ट्स हॅपनिंग. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग ॲट द कॉस्ट ऑफ युअर हॅपीनेस, ह्याला काही अर्थ नाही. बरोबर. मी असं सुद्धा रिसर्चमध्ये पाहिलं की ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं. तर हे कितपत खरं आहे? हे पण परत ज्यांना अगदी नाही मी करते तर तू पण कर असं ज्यांना इंटरमिटंट फास्टिंग सगळ्यांना म्हणजे करायला लावायचंय किंवा सांगायचंय की वा वा बघ माझी स्किन कशी छान झाली, असं ते जरा सांगतात. पण असं नाहीये. उलट मी जर ब्रेकफास्ट स्किप केला किंवा मी सकाळी सुरुवातीला जर मी नीट खाल्लं नाही तर माझं जे मी दिवसभर जे काही माझं खाणार आहे तर त्याच्यात माझी अजून जास्त काय व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यामुळेच आता त्याचा अर्थ हा नाही की अगदी सगळ्यांनी तुम्हाला ब्रेकफास्ट करायची सवय नसेल तरी उठा 7 वाजता उठून काहीतरी खा, असं करायची गरज नाहीये. पण जेव्हा तुम्हाला भूक लागतेय तेव्हा मात्र खा तुम्ही. त्याला मग नाही अजून माझे 12 नाही वाजलेत मी खाणार नाही असं करू नका. असं दॅट इज ऑल. बाकी काही असे विशेष बेनिफिट्स आहेत की काही एकदम तुमचं मेटाबॉलिझम रॉकेट सारखं वगैरे बनतंय अशातलं काही भाग नाही. बरं. आय होप इंटरमिटंट फास्टिंग बद्दलचे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तुम्ही सुद्धा कधी इंटरमिटंट फास्टिंग ट्राय केलंय का हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, किंवा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता, किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही विचारू शकता. आणि प्लीज इंटरमिडिएट फास्टिंगचा जो काही अनुभव आहे तो खरा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा बरं का. असंही होऊ शकतं की तुमच्यापैकी काहींना खूप छान बेनिफिट पण झाला असेल, तर तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग कसं केलं, त्याच्यात कशाची काळजी घेतलीत हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि हा एपिसोड शेअर करायचा विसरू नका. आणि ह्या पॉडकास्टला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा बघू लगेच. पुन्हा भेटूया आणि लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.